मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यासाठी जरांगे पाटील हे आमरण उपोषण करतात। त्याच पार्श्वभूमीवरती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानावरती जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी शिंदे समितीकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्यापैकी बहुतांश मुद्द्यांना जरांगे पाटील यांनी विरोध केला। दरम्यान मराठा कुणबी जी.आर. काढा, अन्यथा राज्यातले सगळे मराठे मुंबईत धडकतील असा थेट इशारा जरांगे यांनी दिला। बघूया। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं पहिलं पाऊल टाकलं। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी माजी न्यायमूर्ती शिंदे समिती जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचली। मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही। मराठा कुणबी एकच असा जी.आर. काढल्याशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। त्यानुसार मराठवाड्यातला मराठा कुणबी बस त्याच्यात तोडच नाही, नसतं तर ठीक होतं। आहे राव, 2 दिवस आपण पाहिलं म्हणजे मराठवाड्यात एक माणूस नाही, तिथे लाखात निघाला राव। काहीतरी सांगायचं वाटलं करायचं, त्याच साहेब नाही तर त्यात नाही, तर त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहे। कशाच्या आधारे तर गॅझेटियरच्या आधारे आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा जास्त असं कर चल। मराठवाड्यातला मराठा कुणबी ज्या ज्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या, नसता गावागावात कॅम्प लावा। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी शिंदे समितीकडे केली। तर कुणबी नोंदी सापडलेल्यांना दाखले देऊ सरसकट देता येणार नाही असं शिंदे समितीनं म्हटलंय। दरम्यान पुढच्या शनिवार रविवारी सर्व मराठे मुंबईत धडकतील असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटलांनी मागणी केली, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या। तर यावर शिंदे समितीने म्हटलं, कुणबी दाखला व्यक्तीला मिळेल, सरसकट समाजाला नाही। जरांगे पाटलांनी म्हटलं, मराठा कुणबी एकच असा जी.आर. काढा। त्यावर शिंदे समितीने उत्तर दिलं, सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही। जरांगे पाटील म्हणाले, सातारा हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या। तर शिंदे समितीने म्हटलं, प्रक्रियेसाठी आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागेल। पुढेही शिंदे समितीने म्हटलं, आतापर्यंत 10,25,000 कुणबी प्रमाणपत्र दिली। त्यावर जरांगे पाटील यांनी सवाल उपस्थित केला की मराठवाड्यातील 1,23,000 कुणबी कुठे गेले? बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि 10 लाखांची मदत द्या असंही जरांगे पाटलांनी म्हटलं। तर यावर शिंदे समितीने उत्तर दिलं, 158 कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख मदत दिली, उरलेल्या जणांबाबत कार्यवाही सुरू आहे। जरांगे पाटलांनी पुढे मागणी केली, मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्या। त्यावर शिंदे समितीने म्हटलं, खटले मागे घ्यायला 1 महिन्याचा वेळ द्या। शनिवार रविवारच्या आत जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळ असेल घरी राहणार नाही। फक्त शिंदे समिती इमानदारी सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही विश्वास द्या तुम्हाला सांगतो, शनिवारी रविवारी एक बी मराठा तुम्हाला आणखीन 6-7 दिवस हातात आणखीन वेळ। मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलंय। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं पवारांनी म्हटलंय। तर सल्ला देणारे 10 वर्ष केंद्र सरकारमध्ये होते, जास्त खोलात जायला लावू नका असा टोला अजित पवारांनी लगावलाय। सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहे, 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको। पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य जज आहे ते आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता। हे जे काही सूचना करतात ना
हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही. शिंदे समितीनं जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आधी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR काढा आणि त्यानंतर प्रक्रिया करायला घ्या, असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. यासाठी राज्य सरकारला 6 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची अधिक शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.